नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्रीच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण पुढचे समाजसुधारक पाहत आहोत, ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. राईट. तर लक्षात घ्या, यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणायचं काम. तर यांनी प्रबोधन नावाचं जे वृत्तपत्र चालू केलं होतं किंवा त्याच्यानुसार यांना काय मिळालं होतं, तर प्रसिद्धी मिळाली होती प्रबोधनकार म्हणून. आणि यांचं मूळ नाव पाहिलं तर केशव सीताराम ठाकरे. राईट. तर असं त्यांचं मूळ नाव आहे. त्याचं जे नाव आपण पाहिलं तर कोकणातील आहे. राईट. आणि ते कायस्थ प्रभू म्हणजे चंद्रसेन कायस्थ प्रभू ह्या समाजातील होते. सीकेपी म्हणतात शॉर्टकटमध्ये. सीकेपी म्हणजे चंद्रसेन कायस्थ प्रभू या समाजातील ते होते. आणि नाव तुम्हाला मी सांगितलं की प्रबोधन ह्या वृत्तपत्रामुळे त्यांना ते बिरुदावली म्हणजे प्रबोधनकार हे नाव मिळालेलं होतं. ते बाळासाहेब ठाकरेंचे वडील होते आणि हे कार्यकर्ते खूप मोठे सभासदरक होते. म्हणजे हे अशी व्यक्ती की ज्यांची जिवंतपणे लोकांनी प्रिय यात्रा काढली होती, ती म्हणजे लक्षात घ्या प्रबोधनकार ठाकरे. एवढे लोक स्थानिक म्हणजे लोक त्यांच्यावर म्हणजे जे सो कॉल्ड हायर कॅटेगरीचे लोक त्यांच्यावर चिडलेले होते, कारण त्यांनी तेवढं प्रबोधन करायचं काम केलेलं होतं. राईट. त्यांनी जातीविरुद्ध लढा दिला, अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला, बालविवाहाविरुद्ध लढा दिला, विधवांच्या केश वापरण्याविरुद्ध लढा दिला, समाजातील ज्या वेगवेगळ्या अनिष्ट प्रथा परंपरा असतील त्याच्याविरुद्ध त्यांनी काम केलेलं आहे. आणि मेन म्हणजे सत्यशोधक चळवळीमध्ये देखील काम केलेलं आहे. शाहू महाराजांना देखील त्यांनी गायडन्स केलेलं आहे. नंतर 1921 साली स्वाध्याय आश्रम ही सामाजिक संघटना त्यांनी स्थापन केली. कधी? 1921 साली स्वाध्याय आश्रम ही सामाजिक संघटना स्थापन केली. याचा मेन उद्देश होता असा की स्त्रियांचं सशक्तीकरण करणं आणि शोषितांच्या म्हणजे जे अस्पृश्य असतील, ज्यांचं शोषण होतं समाजामध्ये, त्यांच्या कंडिशनमध्ये सुधारणा घडवून आणणं हे त्यांचा मेन उद्देश होता. या संदर्भात त्यांनी विधवांचे अनेक विवाह देखील आयोजित केले होते. नंतर गोवामध्ये जी देवदासीची प्रथा होती, जी की भारतामध्ये अजूनही चालू आहे, ती नष्ट करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. नंतर त्यांनी हुंडा बंदी चळवळ, लक्षात घ्या, हुंडा बंद करण्यासाठी चळवळ हाती घेतली होती. नंतर कधी ते काय करायचे, कधी मांडव पेटून देण्याचं आव्हान आहे, कधी स्वयंसेवकाची निर्देशन करायचे, किंवा जो कोणी हुंडा घेत असेल त्याच्या गाढवावर मिरवणूक काढायची. अशा प्रकारे त्यांनी हुंडा विरोधी चळवळ चालवली आहे. त्यांना अन्याय असा बिलकुल सहन होत नसायचा, त्यामुळे त्याचे आंदोलन देखील असेच आक्रमक आणि जहाल असायचे. नंतर 1926 साली त्यांनी मुंबई या ठिकाणी जो गणपतीचा उत्सव होता, त्या ठिकाणी जे ब्राह्मण आयोजक होते त्यांना विनंती केली की तुम्ही दलितांच्या हस्ते आरती करा. पण ते काय ऐकत नव्हतं. मग शेवटी त्यांनी डायरेक्ट त्यांना धमकी दिली की जर का तुम्ही आमची विनंती मान्य केली नाही, आम्ही डायरेक्ट मूर्तीच नष्ट करू. आणि त्यामुळे मग त्यांची ती मागणी मान्यता करण्यात आली आणि दलितांच्या हस्ते आरती करण्यात आली. अशा प्रकारे म्हणजे ते आक्रमक आणि स्पष्ट वक्ते नेते होते. त्यांनी खरं जे कामाचं इंटेन्शन होतं ते सगळं चांगलंच होतं. नंतर त्यांनी कुठल्याही स्वतःला कुठल्याही विचारसरणीमध्ये कोणाला स्वतःला अडकून घेतलं नाही. राईट. काँग्रेस किंवा हिंदू महासभा हे जे एकमेकांच्या विरोधी अशी विचारसरणी आहेत, त्याच्यापेक्षा त्यांनी स्वतःला हिंदू मिशनरी सोसायटी याच्याशी जोडून घेतलं. त्यांचं म्हणणं होतं की हिंदू समाजाचे नेतृत्व जे आहे ते ब्राह्मणेतर वर्गाकडे असावं. कारण का? तर ब्राह्मण हा समाज जो आहे हा जास्त स्वतःला श्रेष्ठ समजतो, त्याच्यामुळे लोअर कॅटेगरीच्या लोकांना अन्याय होतो असं त्यांचं मत होतं. पण त्यांनी हिंदू समाजाचे नेतृत्व हे ब्राह्मणेतर वर्गाकडे असं त्यांचं म्हणणं होतं. नंतर त्यांचं म्हणणं बघा कसं होतं की हिंदुत्व आम्हाला मान्य आहे, पण हिंदुत्व कसं पाहिजे, हे प्रिन्सिपल म्हणजे मूल्य जपणारं पाहिजे, सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना संकुचित नको होतं, जे की सॉकॉल्ड हायर कॅटेगरी मानायचे. राईट. त्यांचं हे पण म्हणणं होतं की आम्हाला बाकी धर्माविषयी काही दोष नाहीये, म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या धर्मामध्ये सेम जे काही शिकवण दिली ती सगळीकडे सेम दिलेली आहे. त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की उलट हिंदू धर्मामध्ये आपण काय करतोय की ब्राह्मण आणि इतर जाती धर्मामध्ये आपण भेदभाव करतोय, त्याला त्यांनी विरोध केला. राईट. ब्राह्मण स्वतःला काय समजतात की संपूर्ण हिंदू धर्माचा ठेका घेतल्यासारखं ते समजतायत, याला त्यांनी विरोध केलेला होता. नंतर त्यांची आईवडिलांची विचारसरणी जर आपण पाहिली ते देखील जातीभेदाला विरोध करणारी होती. म्हणजे त्यांच्या आईवडिलांचा त्यांना थोडक्यात वारसा भेटला होता की ह्या सगळ्या गोष्टींना विरोध करायची म्हणून. राईट. नंतर वडिलांची ज्यावेळेस त्यांची नोकरी गेली त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागलं. मग वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांचा अनुभव आला, म्हणजे प्रॅक्टिकल लाईफ त्यांना अनुभवायला भेटली. त्यांना अनेक प्रकारची कामं करावी लागली, जसं की रबर स्टॅम्प बनवणं, साईन बोर्ड बनवणं, पेंटिंग करणं, रिपेअरिंग करणं, अशी छोटी मोठी कामं त्यांनी केली. ग्रामोफोन विकसित करणं, पॉलिसी काढणं, अशी कामं देखील ती केली. लिखाण देखील करायचे, त्यांना त्याच्यात थोडाफार पैसा भेटायचा. पुढे जाऊन त्यांनी 10 वर्ष PWD खात्यामध्ये देखील काम केलेलं आहे. नंतर ते त्याच काम करता करता हेड क्लार्क म्हणून देखील काम केलं. आणि 1910 साली त्यांचा रामगुप्ते यांच्याशी विवाह झाला होता. आता बघा त्यांचं मेन काम, प्रबोधनकार म्हणून त्यांचं काम आणि ब्राह्मणेतर चळवळीमधील त्यांचं योगदान. तर 19व्या शतकाच्या शेवटी आपल्याला माहिती आहे की उच्चवर्णीय ब्राह्मणाविरुद्ध एक सामाजिक चळवळ चालू झाली.
आणि त्याची सुरुवात ऍक्च्युली सत्यशोधक समाजाने केली होती, पण त्याला अजून पॉलिटिकल अँगल द्यायचं काम ब्राह्मणेतर चळवळीने केलं होतं. तर पत्रकार म्हणून त्यांनी काय केलं, प्रबोधन हे जे त्यांचं न्यूजपेपर होतं, त्याच्यामध्ये हिंदू समाजामध्ये वेगवेगळ्या सुधारणा झाल्या पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी मतं मांडली होती. पुढे जाऊन त्यांनी ब्राह्मण वर्सेस ब्राह्मणेतर हा जो संघर्ष होता, त्यांच्यामध्ये त्यांनी आपल्या वृत्तपत्राचा वापर करून लोकांची जनजागृती केली. व त्याच्यामध्ये शाहू महाराजांना त्यांनी समर्थन दिलं. ठीक आहे. त्यांनी समाजाच्या वाईट प्रथावर टीका केली आणि पुढे जाऊन मग ते महत्वाचे ब्राह्मणेतर चळवळीतील लेखक आणि सदस्य बनले. नंतर पुढे जाऊन महाराष्ट्राचा इतिहास नव्याने लिहिणारे व्ही का राजवाडे यांच्या ग्रंथातील जो मजकूर होता त्याच्यावरून प्रबोधनकारांचा त्यांचा वाद निर्माण झाला होता. नंतर त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील केला होता की हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अनेक ब्राह्मणेतर जाती असतील, जसं की सीकेपी असतील, त्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. नंतर हे जे असं प्रभावी लेखन करायचे, एकदम स्पष्ट वक्ते लेखन करायचे, त्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना कोदंड नावाची पदवी दिली. लक्षात घ्या, पाठ करून ठेवा. कोदंड नावाची पदवी कोणी दिली त्यांना? शाहू महाराजांनी दिलेली आहे. स्वतः शाहू महाराज त्यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाले होते. तर त्यांनी त्यांना विनंती देखील केली होती, ज्यावेळेस माझा आत्मचरित्र लिहिलं जाईल ते तुम्ही लिहा, असं त्यांनी त्यांना विनंती करून ठेवली होती. नंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ते म्हणजे प्रताप सिंह आणि रंगो बापूजी. हे पुस्तक गांधी हत्येपूर्वी त्यांनी 15 दिवस आधी लिहून झालं त्यांचं. नंतर त्यांनी ठाकरेंनी शाहू महाराजांना वचन दिलं, म्हणजे कुठला ग्रंथ लिहिण्याचं, तर हे ग्रंथ प्रतापसिंह रंगोर बापूजी हा ग्रंथ लिहिण्याचं वचन शाहू महाराजांना कोणी दिलं, तर ठाकरेंनी दिलं. ते त्यांनी पूर्ण केलं. नंतर पुढे जाऊन ग्रंथाच्या शेवटी त्यांनी 1818 ते 1857च्या काळामध्ये थोडक्यात ओव्हरऑल बर्ड आय रिव्ह्यू म्हणतो आपण त्याला, सिंहावलोकन म्हणतो, असं त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि भाऊराव पाटील यांनी देखील प्रबोधनकारांची स्तुती केलेली. ते काय बोलतात की रयत शिक्षण संस्था जरी माझी असेल तरी देखील प्रबोधनकारांनी आपली एनर्जी असेल, आपल्या आयुष्यातील एनर्जी आणि जीवन माझ्या संस्थेला दिलेलं आहे. ते फक्त माझे गुरुच नाही, ते माझे पिते समान आहेत. कारण का, प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्याशी प्रचार करून त्यांना बऱ्याच ठिकाणी देणग्या मिळून देण्यासाठी देखील प्रयत्न केला होता. त्यामुळे भाऊराव पाटील त्यांना गुरु देखील मानायचे, पित्या समान मानायचे. आलं लक्षात? आणि दोघांनी मिळून अस्पृश्य मुलांसाठी एक हॉस्टेल देखील काढलं होतं. पुढे जाऊन स्वतः महात्मा गांधींनी दोघांची स्तुती केली होती. नंतर दोघेही धंदेशीर कुपरकडे काम करायचे, लक्षात घ्या. नंतर त्यांनी एक महत्वाचं पुस्तक प्रकाशित केलं, म्हणजे ते म्हणजे वक्तृत्वशास्त्र, म्हणजे कशा प्रकारे भाषण करावं. प्रबोधनकार ठाकरे भाषण करण्यासाठी खूप फेमस होते, ज्याचा कौतुक पुढे जाऊन लोकमान्य टिळकांनी देखील केलं. त्याने बऱ्याच प्रकारची नाटकं लिहिली, पुस्तकं लिहिलं, चरित्र लिहिलं आणि त्यांचं आत्मचरित्र, त्याचं नाव लक्षात घ्या, माझी जीवन गाथा. हे खूप महत्वाचं चरित्र आहे. कुठलं? माझी जीवन गाथा. नंतर 1947 सालच्या नवशक्ती ह्या वृत्तपत्रामध्ये ते काय लिहितात की राज्याभिषेकाच्या वेळेस शिवरायांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी फडकवलेला झेंडा अतिशय साधा होता, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं चिन्ह नव्हतं. राईट. नंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटामध्ये देखील काम केलं, जसं की श्यामची आई, महात्मा फुले, माझी लक्ष्मी. हे पाठ करून ठेवा. असं तुम्हाला देऊ शकतात एमसीक्यू मध्ये, लाईन मध्ये एका ऑप्शन मध्ये देतील की अमुक अमुक चित्रपटामध्ये काम केलं. श्यामजी आई लक्षात गेला, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. महात्मा फुले महत्वाचा चित्रपट आहे. माझी लक्ष्मी महत्वाचा चित्रपट आहे. नंतर नवरात्र उत्सव पुण्यामध्ये टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला जो होता, तो ब्राह्मणी आहे किंवा गणपती हे ब्राह्मणांचं दैवत आहे, त्यामुळं क्षत्रियांनी गणेश साजरा करायचा नाही, ह्या उद्देशाने त्यांनी मुंबईमध्ये नवरात्र उत्सव चालू करून केला. लक्षात घ्या, कारण ब्राह्मण लोक मोस्टली गणपतीला मानतात. लक्षात घ्या, पुण्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, तेव्हा गणेश उत्सव शक्यतो ब्राह्मणाचा उत्सव असं मानलं जातं. त्यामुळं क्षत्रियांनी गणेश उत्सव साजरा करू नये असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी त्यांनी नवरात्र उत्सव पुण्यामध्ये चालू करण्यासाठी प्रयत्न केले होते. मग 1927 साली खास महाराष्ट्रीयन पद्धतीने नवरात्र तर लक्षात घ्या, आपण सांगत होतो की हे जे पुस्तक लिहिलेलं होतं ते त्यांनी कंप्लीट केलेलं होतं. आणि या ठिकाणी त्यांनी हे नाही, सॉरी, आपण वेगळ्या ठिकाणी चाललो होतो. तर आपण असं सांगत होतो की त्यांनी नवरात्र उत्सव प्रसिद्ध करण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. आणि त्यांनी रिसर्च करून असं दाखवून दिलं की पूर्वी काळापासूनच महाराष्ट्रामध्ये या उत्सवाचं आयोजन केलं जातं. सध्या ते कोणीतरी खंडित केलेलं असेल, पण हे महाराष्ट्रामध्ये आलेला हा उत्सव चालू होता आणि पेशव्याच्या काळापासून ती परंपरा खंडित झाली असं त्यांचा दावा होता. ठीक आहे. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. राईट. ते पुढे ज्या चळवळी त्यास आपण त्याच्यामध्ये पाहूया. नंतर शाहू महाराजांबद्दल ते काय म्हणतात बघा, सॉरी, शाहू महाराज त्यांच्याबद्दल काय म्हणतात बघा, हा प्रश्न विचारलेला आहे. ही इज द ओनली मॅन
वी हॅव कम अक्रॉस हू कॅन नॉट बी बॉट ऑर ब्राईब. म्हणजे असा एकमेव व्यक्ती आहे ज्याला विकत घेतलं जाऊ शकत नाही किंवा ज्याला लाच दिले जाऊ शकत नाही, असा व्यक्ती आहे तो म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. असं शाहू महाराजांनी त्याच्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. आणि त्याचा मृत्यू झालेला 20 नोव्हेंबर 1973ला. आता तर साहित्य बघा, त्यांचं आत्मचरित्र आहे माझी जीवनकथा, पाठ करून ठेवा. नाटक कुठलं आहे? खरा ब्राह्मण. तर त्याने ब्राह्मणावर टीका केली म्हणजे काय म्हणणार मग, खरा ब्राह्मण कोण? तर जो ह्या गोष्टी पाहतो तो खरा ब्राह्मण, असं तुम्ही लक्षात ठेवा. नंतर संगीत विधी निषेध, नंतर थकलेलं पोर, असं त्यांचं नाटक आहे. कुठलं कुठलं? खरा ब्राह्मण, संगीत विधी निषेध आणि थकलेलं पोर. राईट. नंतर पुढचं आहे चरित्र बघा कुठले कुठले आहेत. संत गाडगेबाबा यांचं चरित्र त्याने लिहिलेलं आहे. पंडित रमाबाई यांचं चरित्र लिहिलं आहे, संत गाडगेबाबा आणि पंडित रमाबाई. नंतर अन्वय बघा कुठल्या कुठल्या पुस्तकाचं केलंय. हिंदू जनाचा रास आणि अधपात, शनी महात्म्य आणि शेतकऱ्यांचे स्वराज्य, असे त्यांचे अनुवादित पुस्तके आहेत. इतर पुस्तकं कुठले आहेत? ऊट मराठ्या ऊट, दगलबाज शिवाजी आणि वक्तृत्व कला आणि साधना, अशी त्यांच्या पुस्तकाचे नाव आहेत. हे पाठ करून ठेवा, हे देखील एमपीएससीने विचारलेले आहेत. राईट. तर अशा प्रकारे प्रबोधनकार ठाकरे आपण पाहिलेले आहेत. पुन्हा शॉर्टमध्ये रिकॅप करून सांगतो. यांचं आई वडील हे देखील कसे होते? ठाम विचारांचे होते. त्यांना वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे बऱ्याच ठिकाणी फिरावं लागलं. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचं शिक्षण घेतलं, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी कामं केली आणि त्यांनी समाजामधील ज्या वाईट परंपरा आहेत त्याच्यावर टीका केली आणि ते त्यांनी स्वतः पाळलं. त्यांनी स्वाध्याय आश्रमाची संस्था उघडली. नंतर हुंड्याविरोधी चळवळ केली. नंतर देवदासीची प्रथा नष्ट करण्यासाठी चळवळ चालू केली. त्याच्यानंतर त्यांनी गणेश ऐवजी नवरात्र उत्सव चालू केले. नंतर त्यांनी ब्राह्मणेतर वर्गाचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर त्यांनी वृत्तपत्र जे काढलं ते म्हणजे प्रबोधन, त्याच्यावर त्याचं प्रबोधनकार नाव पडलं. नंतर त्यांनी पुढे जाऊन रंगोबापाजी गुप्ते यांच्यावर देखील पुस्तक लिहिलेलं आहे. नंतर शाहू महाराजांवर त्यांनी जवळून काम केलंय. शाहू महाराजांनी स्वतः त्यांना त्यांचं आत्मचरित्र लिहिण्यासाठी विनंती केली होती. शाहू महाराजांनी त्यांना कोदंड नावाची उपाधी दिलेली आहे. ठीक आहे. नंतर कर्मवीरराव भाऊराव पाटलांना देखील त्यांनी मदत केलेली आहे. त्यांनी वक्तृत्व कसं करावं याच्यावर देखील पुस्तक लिहिलेले आहे. त्याचं स्वतःचं आत्मचरित्र माझी जीवन गाथा आहे. आणि ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर मग ते स्वतः देखील साहित्यिक होते. तर अशा प्रकारे प्रबोधनकारांचं आपण ओव्हरऑल आढावा घेतलेला आहे.